बहिणी योजनेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 1500चा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे। मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। या निकषांनुसार फक्त 21 ते 65 वर्ष वयोगटामधील कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या आणि 4 चाकी वाहन नसलेल्या महिलांना लाभ मिळतो। सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। फेब्रुवारीचं अनुदान वाटप सुरू झालंय। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची मार्च अखेरपर्यंत शेवटची पडताळणी होईल। त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। शिल्लक 2 कोटी लाडक्या बहिणींसाठी वर्षाला 30 ते 32 हजार कोटी रुपये लागणार आहेत। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। 2-3 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर आदिती तटकरे म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर हा निधी आता लवकरच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। हा युतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना राज्यात सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा आहे। अर्थसंकल्पामधून स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। तर काय नेमकी बातमी आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण लाईव्ह मध्ये या ठिकाणी बघितलेलं असेल। राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा नेमकी काय आहे, लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पामधून काय मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला संपूर्ण हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि केवायसीच्या चुकीमुळे तुमचे हप्ते प्रलंबित राहिलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर लाडक्या बहिणी ज्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये 1 तारीख फिक्स करण्यासाठी देखील मागणी करत आहेत। प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता लेट होताना दिसत आहे। 1 ते 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात पूर्ण महिनाभर, मात्र त्या महिन्यामध्ये हप्ता न जमा होता
पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हा हप्ता जमा होताना दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही वाटतं का 1 तारीख सरकारने फिक्स करावी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याबद्दल? तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तर बघा, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. ही योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांच्या ऐवजी 21 रुपयांचा लाभ दिला जाईल असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं. त्यामुळे 21 रुपयांचा लाभ कधीपासून सुरू होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं होतं. याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होणार का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. तर बघा, राज्याच्या 2026-27 ह्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. योजना तुमची बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार येत आहे. दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी लागत आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आर्थिक अडचणी निर्माण करत असल्याचं सांगत विरोधकांकडनं ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात होतं. तसेच गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास उशीर होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार का, योजनेचा लाभ मिळणार नाही का, असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते. पण आता अर्थसंकल्पात स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येत असल्याचंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे अशीच कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. त्यासोबत या योजनेसाठी लागणारा निधी जो आहे त्याची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अजून देखील जमा झालेले नाहीत. याचं वितरण न होण्याचं म्हणजेच या ठिकाणी हप्ता न मिळण्याची विविध कारणे देखील असू शकतात. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत. निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना या आधीच योजनेतून वगळण्यात देखील आलेलं होतं. फक्त पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येच हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. फक्त 21 ते 65 वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. जर महिलांकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना लाभ भेटणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ देखील भेटणार नाही. यासोबतच सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास देखील सांगण्यात आलेलं होतं. केवायसी न केलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. यासोबत केवायसी मध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेला होता. त्यांचा लाभ केवायसीतील दुरुस्ती केल्यानंतरच पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींचे पैसे मात्र वाटप केले जाणार नाहीत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल, तुमचे अजून देखील फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ह्या सर्व अटी आणि शर्तीचं तुमचं या ठिकाणी पालन झालेलं आहे. तुम्ही पात्र ठरलेला आहात. तुम्हाला मागचा जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर तुमचा हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होऊन जाईल. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचे पैसे जमा होणार आहेत. बघा, पुढच्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे भेटणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात